आणि गेल्या सामन्याचा वुमन ऑफ द मॅचचा खिताब जो आहे तो आपण पाहतोय. सुगंधा अतिशय सुंदर खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्यांना देताना दिसतील. काजल यांच्या शुभ हस्ते वुमेन्स ऑफ द मॅच जो खिताब, जी आकर्षक ट्रॉफी आहे ती प्रदान होताना देखील मोठ्या स्क्रीनवर युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत, मनाकाजातून स्वागत. जाऊया मैदानात. पहिला वहिला षटक. दुसरो चेंडू सुद्धा अगदी त्याच पावलावर पावला ठेवणारो. पहिल्या चेंडूत निर्धाव आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूत सुद्धा तीच परिस्थिती. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क नाही. चेंडू निर्धाव स्वरूपात. वारा घालणं म्हणजे काय तर आतापर्यंत पहिल्या वहिल्या 2 चेंडूवरती बघितलं, परंतु षटकार आणि चौकारांची बौछार करणारं एक ताकदवर बॅटर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, परंतु यावेळी पुन्हा एकदा गोलंदाजी खूप सुरेख. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर, फलंदाजापासून बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. दोन्ही टीम्स विनंती, आपलं अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्सच्या दिशेने आपण पाठवा. आपल्या खेळाडूंची नावं कॉमेंट कक्षेत गरजेची आहेत. मोठो पटको, तगडो प्रहार, तेवढाच चांगला देखणा क्षेत्रक्षण डीप स्वॅलेगच्या दिशेने मिळणार होतो एकेरी रन सिंगल. आणि या एकेरी पावलानिशी धावफलक देखील सुरुवात होताना, श्री गणेशा होताना, बोनी होताना धावफलक 1 वर. एक्स्ट्रा खेळाडू विनंती, आपल्या खेळाडूंची नावं कॉमेंट कक्षेत कळवा. पुढचा चेंडू सुद्धा निर्धाव. बॅटर कोण, कृपया नावं. पुन्हा एकदा चांगलो फटको. क्षेत्ररक्षक तैनात मिड विकेटच्या दिशेने. खूप सुरेख क्षेत्ररक्षण. धावचीची होती संधी आणि ती संधी सुद्धा अगदी प्राप्त झाली. रन्स घ्यायचो की नाही ही थोडीशी दुहेरी मनस्थिती आणि त्या दुहेरी मनस्थितीत फलंदाज बॅटर बाद होताना एक यासंगिक धावेवर. ट्रीझा ही बॅटर बाद होताना. संतोषी आणि ट्रीझा ही जोडी. तर दुसऱ्या बाजून नवीन बॅटर मैदानात दाखल. प्रज्ञा न्यू बॅटर मैदानात दाखल. नॉन स्ट्रायकर एंडवर प्रज्ञा. संतोषी स्ट्रायकर एंडवर. बॉलिंग मार्कवर संघाच्या वतीने या पहिलं षटक. स्वीटी बॉलिंग मार्कवर आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकाची होणारी सुरुवात. नवीन गोलंदाज रिया आणि पहिलो चेंडू वाईड. दोन्ही हात समांतर. अतिरिक्त धावेची खूण. धावसंख्येत 1 ने बदल. स्कोरबोर्ड 2 वर. धावसंख्येची आतापर्यंत थोडीशी रोडावलेली स्थिती. मोठो पटको चेंडू अगदी सीमारेषेच्या नजदीक, परंतु तेवढाच चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण. त्यानंतर चेंडूची वेगात केलेली परती. मिळालेलो सिंगल. एकेरी धावेनिशी धावफलक हाताच्या 3 बोटांवर. 3 धावेवर 3 रन्स लागले रनआउटच्या रूपात. पहिली विकेट. त्यानंतर अपेक्षा बॅटर कडून. स्लोवर चेंडू, चेंज ऑफ पेस, परंतु तरी देखील दिशाहीन होतो आणि त्याचा परिणाम आपण बघितलो. वाईडची खूण पंचांकडून. वाईडच्या रूपात मिळालो अजून 1 रन. अतिरिक्तच्या रूपात धावफलक 14 धावेवर. धावसंख्या 4. मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न. अजून एक बॅटर थोडीशी निराश करताना आपल्या संघात. मोठो पटको खेळण्याच्या नादात 4 या सांघिक धावेवर. अजून एक बॅटर माघारी परतताना. पहिल्या षटकात
फक्त 1 रन्स खर्च. स्वीटी या गोलंदाजीची खूप चांगली सुरुवात, त्यानंतर रिया यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. सलमान न्यू बॅटर मैदानात दाखल होताना, आणि सलमाकडून आता मात्र अपेक्षा. त्या 2 बॅटरने आतापर्यंत केला निराश, परंतु यावेळी तसा करून चलाचा नाही. रवान खेळणं म्हणजे काय असतं मैदानात, ती गरज असा संघ चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवणं, एक फायटिंग टोटल करण्यासाठी सलमा या बॅटरवर खूप मोठी जबाबदारी. रियाचो पुढचा चेंडू, जोरखस पटक्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणात झाली ती ढिलाई, आणि परिणामी ज्या चेंडूवर सिंगल मिळालो असतो चेंडू चौकारासाठी. सलमान आपल्या स्टाईल मध्ये केलेली आक्रमक सुरुवात, मालवणी भाषेत इला मनात आणि अगदी गेला दुकानात. इली लहर केलो कहर, अगदी पहिल्या चेंडूवरती केलेलो कहर, चौकार, आणि त्या चौकारांशी थोडीशी थांबलेली धावसंख्या, त्यामध्ये वाढ होताना 4 धावांनी सांघिक धावफलक पुढे सरकला. 8 रन्स लागले स्कोरबोर्डवर. सलमा या बॅटरच्या माध्यमातून एक चौकार आपण बघितलो, ती बॅटर स्ट्रायकर एंडवर. दुसऱ्या षटकातील रिया या गोलंदाजीचा पुढचा चेंडू खूपच सुरेख. बॅट्समन फलंदाज बॅटर थोडीशी बीट होताना. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू सरले, 2 चेंडू शिल्लक. मोठू पटको खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा कायच नाही कळा, आणि बोको गेलो म्हाळा. थोडीशी ती परिस्थिती, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सलगचे 2 निर्धाव चेंडू, 1 चौकार इल्यानंतर ही वापसी रिया या गोलंदाजीची. त्यानंतर काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नात सुद्धा प्रयत्न हे प्रयत्नच रवले, आणि बघता बघता शेवटचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपात. धावफलक 8 या धावेवर. 2 षटकांचो 1 डझन चेंडूंचो खेळ झालो समाप्त, आणि धावफलक तब्बल 8 या आकड्यावर. या स्पर्धेत बऱ्याचशा संघांचा सहभाग समावेश आपण बघतो. भूमी स्ट्रायकर संघाचा विचार केला तर सन्माननीय किरण सावंत साहेब यांचा संघ, दुसऱ्या बाजून आर्यन वॉरियर्स, आराध्या चॅलेंजर्स, असे नामांकित बरेचसे संघ. त्यामधील ही मोठी लढत. क्षेत्ररक्षक तैनात, क्रिकेटच्या मैदानात थोडंसं फुटबॉल, पायान अडवणारा चेंडू, त्यानंतर चेंडूची झालेली परती, मिळालेलं 1 धाव, आणि या एकेरी धावेनिशी धावफलक 9 या आकड्यावर. 9 रन्स लागले स्कोरबोर्डवर. महत्वाचा या तिसरा षटक. तिसऱ्या षटकात नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर स्वीटी. ज्या स्वीटीन पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी केली होती, यावेळी सुरेख फटको, गॅपमध्ये चेंडूचा प्रवास, बघता बघता चेंडू अगदी सीमा पार, आणि पंचांचो इलेलो इशारो, आणि त्यानंतर धावफलकावर घातलेली नोंद होती ती 4 धावेची. या 4 धावेच्या मदतीन स्कोरबोर्ड वेगात अगदी 13 या धावसंख्येवर. एखादो डंपर रस्त्याच्या कड्यात गेल्यानंतर तो जसो रुतान बसता, धावसंख्या थोडीशी रुसलेली होती, परंतु ते का चालना देणं अपेक्षित होता, आणि त्या कार्य आता 2 चौकाराच्या सहाय्यान सलमा या बॅटरने केला. अजून एक दर्जेदार स्ट्रोक. मिड विकेटच्या दिशेने असलेले क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात, आणि त्यांनी खूप सुंदर क्षेत्ररक्षण केला. त्यानंतर चेंडूची परती, मिळालो सिंगल, आणि एकेरी धाबेन धावफलक 14 धावेवर. आतापर्यंत स्वीटीच्या या तिसऱ्या षटकात 3 चेंडू सरले, 3 चेंडू शिल्लक. मोठो फटको, ताकदवर फटको, प्रहार तर अतिशय सुंदर. षटकाराची गुणपंचांकडून दोन्ही हात समांतर, एक मासो आणि अगदी खंडीभर रसो. त्याच पद्धतीत 1 चेंडूत या षटकार खेचत 6 ने वाढ करत धावफलक 20 रन्सावर. पहिल्या षटकात स्वीटीन अगदी फलंदाजांका जखडून ठेवला, परंतु त्यानंतर फलंदाजीत बहारदार कामगिरी सलमाच्या माध्यमातून, आणि त्याला साथ देणारा बॅटर सुद्धा. त्याच ताकदीन संतोषी ही बॅटर. संतोषी यांना कशाक मॅन ऑफ द वुमन्स ऑफ द मॅच देऊन सन्मानित केला, तर दाखवला या सामन्यात देखील. त्यांच्या माध्यमातून इलेलो षटकार, त्यानंतर मिळालेलो सिंगल,
धावफलक 21. मोठो पटको चेंडू हवेत, पटको पसल्यानंतर झेलचीतची संधी, परंतु ही संधी देखील दोन क्षेत्ररक्षकांपासून अगदी दबडली गेली. मिळालो सिंगल, एकेरी रन्स आणि एकेरी धावेन. बाद होणारे बॅटर सुद्धा अगदी नाबाद दिसतले. धावसंख्या 1 ने वाढ, 22-22. षटक समाप्त. 3 षटकांच्या अखेरी धावसंख्या 22 वर. चौथ्या षटकाची होणारी सुरुवात. बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज. पहिलो चेंडू टप्प पडल्यानंतर अगदी थोडस खाली रोवलो. जमनी लगतचो फटको सहजरित्या कार्पेटच्या सहारे. मिळालो सिंगल, एकेरी धावेन. धावफलकात थोडस बदल आणि स्कोरबोर्ड 23 वर. 3 नंबरची जर्सी परिधान केलेली गोलंदाज बॉलिंग मार्कवर. दर्जेदार स्ट्रोक संतोषी यांच्या माध्यमातून वारंवार एक चांगली खेळी आणि त्याचा परिणाम धावफलक जलद गतीने वाढताना 24 रन्स लागले स्कोरबोर्डवर. पहिल्या षटकात स्वीटीन खर्च केले होते फक्त 1 रन. कंजूसी भरी गोलंदाजी, परंतु त्यानंतर मात्र तिसरा षटक थोडासा महागडा. 14 रन्स खर्च झाले. चौथ्या षटकाची होणारी ही सुरुवात. पहिल्या 2 चेंडूवरती 2 रन्स खर्च. मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न, पटको पसलो आणि बॅटर बाद होताना. तिरफळाची दांडी गुल आणि त्यासोबत बॅटर माघारी आपल्या डगआउटच्या रस्त्यात. धावफलक धावसंख्या 24 रन्सावर. ऍक्शन रिप्ले सुद्धा बघण्याची तुमका संधी असतली. बरेचसे झेल या स्पर्धेत टिपले गेले आणि त्यामधील एक सुंदर झेल आपण गेल्या सामन्यात सुद्धा बघितलं होतं. या इनिंगची होणारी ही सुरुवात. नवीन बॅटर आकांक्षा ही मैदानात दाखल. आकांक्षा अजून एक ताकदवर खेळाडू, भरोशाची खेळाडू मैदानात दाखल. आकांक्षावर असलेली संघाची मोठी जबाबदारी. ताकदवर फटको घेण्याचा प्रयत्न, परंतु रन्स घेणं कठीण होता. कोणाची विकेट काढण्याचा प्रयत्न होतो. मालवणीत एक म्हण असा, अगदी बघता भजी मागता वडे, थोडीशी ती परिस्थिती. जो खेळाडू अगदी बाद सहज झालो असतो, परंतु यावेळी धाव घेण्याच्या प्रयत्नात सहजरित्या तो रन सुद्धा पूर्ण झालो. आणि म्हणूनच म्हटलं जातं, जेचो येळ बरो अगदी तेचो खेळ बरो. षटकातील 5वो चेंडू, मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न. या प्रयत्नात किती रन्स मिळतील त्याकडे सुद्धा लक्ष होते. 1 रन सर सहजरित्या पूर्ण. सुरक्षित क्षेत्रात चेंडूचो टप्पो आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाची मिळालेली साथ. धावफलक आतापर्यंत 26 वर. 5 चेंडू सरले या चौथ्या षटकातील. 5 षटकांचो सामनो. फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण, निमंत्रण आणि तस्वीकारात आतापर्यंत. मोठो पटको, तगडो प्रहार, झेलचीची संधी. ही नामी संधी यावेळी खूप सुंदररित्या प्राप्त करताना. खूप सुरेख झेल. लॉंगॉनच्या दिशेने असलेले क्षेत्ररक्षक ते थोडेसे आनंदाचे क्षण डगआउटच्या दिशेने, परंतु दुसऱ्या बाजून धावसंख्येचा विचार करता स्कोरबोर्ड थोडस अडचणीत. 26 रन्सावर. बरेचसे बॅटर, बरेचशी खेळाडू मैदानात आपली हजेरी लावली आणि त्यानंतर माघारी परतताना सुद्धा दिसली. एका बाजून निधी वॉरियर्स फलंदाजी करताना पहिल्या इनिंगचा खेळ. बरेचसे बॅटर्स बाद आणि धावफलक 26 रन्सावर. पुढील सामन्याच्या टॉस साठी विनंती. ईशानी स्ट्रायकर्स आणि नानू स्टार्स टॉस साठी या. मोठो पटको, खूप सुंदर गोलंदाजी. गोलंदाजीचा दबदबो आपण या सामन्यात आराध्या चॅलेंजर संघाचं बघितलो आणि परिणामी रन्स खूपच कमी मैदानात लागले.
धावफलकावर लागणारी धावसंख्या या एका रनसान ती फक्त 27 रन्सावर. आतापर्यंत जेमतेम रावलेले रन्स, शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी अपेक्षित. 3 नंबरची जर्सी परिधान केलेली गोलंदाज. पहिलो बॉल खूप सुरेख, त्यानंतरचा चेंडू सुद्धा निर्धाव स्वरूपात आणि 2 चेंडूंच्या अखेरी धावफलक 27. मालवणीत एक म्हण असा, अर्धोमिरक सरान गेलो आणि मग बाळग्यान माटो बंदाक घेतलो. थोडीशी ती परिस्थिती होऊ नये. आतापासूनच मोठे पटके अपेक्षित सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या चांगली उभारणं गरजेचा, परंतु यावेळी सुद्धा अतिघाई संकटात नाही. रन्स घ्यायचो की नाही, थोडीशी दुहेरी मनस्थिती. संतोषी बॅटिंग करताना बॅटर स्ट्रायकर एंडवर, परंतु उर्वरित 3 चेंडूंचोके शिल्लक. धावफलक 27. सगळ्यांची नजरा ज्या खेळाडूवर, निधी वॉरियर्ससाठी ती संतोषी स्ट्रायकर एंडवर. एकाकी झुंज देणारी खेळाडू आणि त्यांच्या बॅटमधून अप्रतिम फटको, दर्जेदार स्ट्रोक आणि या स्ट्रोक निशी धावफलक 6 ने वाढताना स्कोरबोर्ड आता मात्र 33 रन्सावर, 33 वर. तिरियेचो डबल गेम. 4 चेंडू समाप्त, 2 चेंडू शिल्लक. धावफलक 33. संतोषी आपल्या क्रिकेटचो दर्जो दाखवताना ज्या पद्धतीचो चेंडू, मोठमोठ्या खेळाडूंका लाजवणारो फटको, अतिशय सुरेख देखणो षटकार. निधी वॉरियर्स सन्माननीय सुप्रिया सावंत त्यांचो संघ एका बाजून, तर त्या विरुद्ध आराध्या चॅलेंजर्स काजलजींचो संघ. आणि यावेळी चौकाराची खूण पंचांकडून मिळालेलो चौकारानिशी सांघिक धावफलकेत बदल सुद्धा. स्कोरबोर्ड 33 नंतर वाढताना आणि पुढे सरकताना 37 टोटल स्कोर. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. पुढे सरसावून जोरकस फटको खेळण्याचा प्रयत्न. 1 रन्स तर सहज मिळतो, परंतु दुसरं रन्स घेणं थोडासा कठीण आणि त्यामुळे एका रन्सावर बॅटर झाले समाधानी. स्कोरबोर्ड लागलो 38 रन्सावर. पहिल्या इनिंगचा खेळ बघता जीवाच्या रामरम्यात बनवलेले हे 38 रन्स आणि जिंकण्यासाठी समोरच्या संघाक 39 धावेची गरज. 39 आवश्यक. 39 रन्साचो पिछा कशा प्रकारे केलो जातलो. निधी वॉरियर्स संघ सामन्यात विजय मिळवतलो की आराध्या चॅलेंजर्स आपला चॅलेंज अतिशय सुरेखरित्या राखला जातला. त्या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर होतलो बदल. समालोचनाचो एक सुंदर सुरेख आवाज आपल्या सोबत मंथन परब यांच्या सुमधुर शैलीत आपण वळूया. पुढील सामन्याचा धावतं वर्णन ऐकूया आणि तत्पूर्वी टॉस साठी विनंती. ईशानी स्ट्रायकर्स आणि नानू स्टार्स दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी आपण या. ईशानी स्ट्रायकर्स पंकज सावंत सरांचा संघ, त्या विरुद्ध नानू स्टार संघ पाहायला मिळेल. दीपा हडपडकर मॅडमांचा हा संघ नानू स्टार पाहायला मिळेल. विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या.
धन्यवाद निलेश. करायचं आहे मैदानावर 39 धावांचा पाठलाग. मी म्हणेन मापक आव्हान जरी असलं तरी टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा कमी धावसंख्येचे सामने शेवटच्या क्षणापर्यंत गेलेत. त्यातीलच हा देखील एक सामना असू शकेल का, याच्याकडे सर्वांच्या नजर आहेत. आपण पाहत आहे, आपण अनुभवत आहे. ऑल गोवा वुमन्स टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2025च्या माध्यमातून पर्व दुसरं या स्पर्धेचं आपण पाहत आहे. लढत या मैदानावर आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला भेटते. निधी वॉरियर्स विपक्ष आराध्य चॅलेंजर्स दोन्ही टीम्स मध्ये मॅच आपल्याला पाहायला भेटते. करायचा पाठलाग तो आराध्य चॅलेंजर्स या संघाला तब्बल 39 धावसंख्येचा संतोषी गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला पाठवून दिलं डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू जवळपास जमिनीला गरंगत चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकारने सुरुवात तर अगदी दिमाखदार केली आहे ती. अर्थातच आराध्य चॅलेंजर्स या संघाने 4 धावा धावपलकावर लगावल्या जात आहेत. चौकारने सुरुवात झाली आहे. पुढील चेंडू मार्गस्थ खोदून काढण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. डोक्याची घंटा वाजली, स्वतः गोलंदाजीने जेल टिपलाय. एक तेरी तो एक मेरी या मैदानावर. मी देखील काही कमी नाही हे दाखवून दिलं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आणि एक महत्वपूर्ण ब्रेक तो दिलाय. सलामीला आलेली बॅटर माघारी परतताना पाहायला भेटेल. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर एका चौकाराच्या जोरावर नटलेली खेळी इथे समाप्त झाली आहे. स्वीटी न्यू बॅटर मैदानावर सज्ज. सांघिक धावसंख्या 4. जी ताकद आहे संतोष यांच्याकडे ती दाखवून दिली आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. एक महत्वपूर्ण ब्रेक थ्रू तर नक्कीच दिलाय. धावा कमी आहेत, कसलेली गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. षटपती पुढचा चेंडू मार्गस्थ. यावेळेस एक चांगला चेंडू, अगदी अचूक टप्प्याचा मारा. मात्र यष्टीरक्षक थोडीशी चूक करताना पाहायला भेटेल आणि त्याचंच रूपांतर ज्या ठिकाणी एकही धाव असू शकले नसते त्या ठिकाणी एक धाव ही पूर्ण होताना पाहायला भेटते आणि सांघिक धावसंख्या ही परावर्तित होते. ती म्हणजेच 5 धावा धावपलकावर. 3 चेंडूंच्या समाप्तीकरीस 5 धावा धावपलकावर. हा लेख जो का आतापर्यंतचा आपण पाहत आहे. स्ट्रायकर एंडला आता मात्र पूर्वा सज्ज होताना पाहायला भेटेल. त्याच्या साथीला स्वीटी जोडी आणि गोलंदाजी मार्कवर संतोषी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटेल. 39 धावांचा करायचा आहे पाठलाग आराध्य चॅलेंजर्स या संघाला. काय घडतंय मैदानावर पाहायचं, शेवटच्या क्षणी कोणता संघ मजल मारतोय त्याच्याकडे सर्वांच्या नजर आहेत. यावेळी झालं की आता ऑफसाईड रिजनला खेळून काढलं. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास झाला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेची तमाम शंका या मैदानावर समाप्त. सांघिक धावसंख्या एकरी धावेच्या साथीनं परावर्तित होताना आपल्याला पाहायला भेटेल ती 6 धावा धावपलकावर. खेळ समाप्त झालाय 4 चेंडूंचा आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला भेटत आहेत. अजूनही उर्वरितच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. एक मोठा फटका येऊ शकेल का याच्याकडे नजर आहेत, अपेक्षा आहेत मैदानावर. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उंची घेतोय, त्यानंतर यष्टीरक्षक याच्याकडे चेंडू विसावला जातोय. हे गुल्ले स्पॉट वरती पडलेला चेंडू, त्या चेंडूवर उत्तर नाही आणि एक डॉट बॉल मैदानावर. सांघिक धावसंख्या आतापर्यंत आपण पाहताय 6. खेळ समाप्त झालाय 5 चेंडूंचा. पहिलं अनिवार्य मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावर. यावेळी शोधून काढण्याचा प्रयत्न, फॉलो तुम्ही स्वतः क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न देखील झालाय. चेंडूचा प्रवास शॉट मिडॉन क्षेत्रामध्ये अतिशय मात्र डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हा शेवटच्या क्षणी पाहायला भेटला. चांगला बॅकअप झालाय आणि एक धाव मैदानावर. एक धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या ही 7 धावा धावपलकर आपल्याला पाहायला भेटते. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला भेटेल ईशानी स्ट्रायकर्स विपक्ष नानू स्टार्स. दोन्ही टीम्स कॅप्टन आपल्याला विनंती, आपण टॉस साठी रिपोर्ट करा. आपल्याला पहिला पुकार 7 धावा धावपलकावर. त्रिवेणी आपल्याला विनंती असेल आपण या. कॅप्टन टीम नानू स्टार आणि समोरची टीम ईशानी स्ट्रायकर्स. कॅप्टन आपल्याला देखील विनंती, आपण देखील या टॉस साठी. 7 धावा धावपलकावर खेळ समाप्त झाले. पहिल्या षटकाचा 6 चेंडूंचा. अजूनही उर्वरितचे 4 षटक, उर्वरितच्या 24 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज
आडव्या पटका या मैदानावर एक बिगिड येतोय 6 धावांसाठी चेंडू फरार. षटकार मैदानावर षटकाराने गोलंदाजीचं झालेलं स्वागत आणि षटकाराच्या साथीनं सांघिक धावसंख्या पोहोचली 13 धावा धावफलकावर. सलमा गोलंदाजी मार्कवर. टॉस होतोय पुढच्या मॅचचा. ईशानी स्ट्रायकर्स विपक्ष नानुसार सुरे टीम्स कॅप्टन इथे उपस्थित आहेत. यावेळेस स्क्वेअर कटचा पटका टोलवायचा होता. एक निर्धाव चेंडू कमबॅक मैदानावर डॉट बॉल पाहायला भेटतोय. टॉस होतोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा. ईशानी स्ट्रायकर्स विपक्ष टीम नानुसार दोन्ही टीम्स कॅप्टन इथे उपस्थित झालेत. सन्माननीय शिरगावकर यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस इथे केला जातोय. आडव्या बॅटचा फटका या मैदानावर. टॉस कोण होतोय पाहायचा आहे. टॉस विन. ईशानी स्ट्रायकर संघ प्रथमतः नाणेफेक विजयी झाला आणि प्रथमतः घेतलाय निर्णय तो म्हणजे फलंदाजी करण्याचा. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला भेटतात. खेळ समाप्त झालाय तो 3 चेंडूंचा. करायचा पाठलाग 39 धावसंख्येचा तो आराध्य चॅलेंजर्स या संघाला अशा पद्धतीने पाठलाग केला जातोय. कमी धावसंख्येचं आव्हान नक्कीच आहे. प्रतिषटकापाठी एका मोठ्या फटक्याची गरज आणि तोच मोठा फटका पहिल्या चेंडूवर आलाय. त्यानंतर शांत संयमी क्रिकेट हे अपेक्षित आहे. आडव्या बॅटचा फटका टोलवायचा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उंची घेतली. तदनंतर चेंडू यष्टीरक्षकाकडे विसावला जातोय आणि एक डॉट बॉल मैदानावर निर्धाव चेंडूची गणना होते. सांघिक धावसंख्या हा स्थिरावलेला लेखाजोखा आपण पाहताय तो 14 धावा धावफलकावर. षटकारातील पुढील चेंडू 5वा चेंडू. आडव्या बॅटचा फटका टोलवायचा होता. चेंडूचा प्रवास शॉट मिडऑन क्षेत्रामध्ये तिथून लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव ही हळूवार पूर्ण केली जाते. एक धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या बनली 15. 24 धावांची अजूनही गरज या सामन्यामध्ये राहिल्या. चेंडू 19 आणि विजयासाठी गरज आहे ती 24 धावांची. 39 धावांचा करतोय पाठलाग आराध्य चॅलेंजर संघ या मैदानावर. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी ऑफसाइड रिचनला पंच करण्याचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास षटकोवर क्षेत्रामध्ये झालाय. फक्त एक धाव. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आणि षटक क्रमांक दुसरं इथे होतंय समाप्त. सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीकरीस प्रतिषटकापाठी 8ची सरासरी गाठत 16 धावा धावफलकावर पाहायला भेटत आहेत. 18 चेंडू राहिलेत विजयासाठी करायच्यात अजूनही 23 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर पुन्हा एकदा संतोषी गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघातर्फे 3रं षटक हाताळण्यासाठी. षटकातील पहिला चेंडू सुरेख पत्तीचा फटका षटकोवर क्षेत्रामध्ये. एकच धाव पुन्हा एकदा. एक धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या पोहोचली ती 17 धावा धावफलकावर. 17चा खतरा कोणत्या संघाला होतोय, येणाऱ्या काळामध्ये कोणत्या संघाला त्याचा फायदा होतोय याच्याकडे सर्वांच्या नजर आहे. मैदानावर करायचा पाठलाग 39 धावसंख्येचा अर्थातच आराध्य चॅलेंजर्स संघाला. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. यावेळी आडव्या बॅटचा फटका टोलवायचा प्रयत्न. इथे मात्र फलतून चेंडूचा प्रवास झालाय. इथे मात्र डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असं ठरले. बॅकअप होतोय. स्वतःवर नाराजी व्यक्त केली जाते. तिथून एकच धाव. एकेरी धावेनं 18 हा लेखाजोखा आतापर्यंतचा. न्यायालयांच्या माध्यमातून सुरेख स्कोरिंग काउंटिंग आपण पाहत आहे. तिन्ही पंचांची कामगिरी सुरेख पद्धतीने पार पाडत आहेत. तसेच ग्रामीण टेस्ट क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण स्पर्धेचा आपल्याला पाहायला भेटते. आडव्या फटका टोलवायचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू उंची घेतोय. अचूक टप्प्याचा अगदी नियंत्रित मारा संतोषी यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय आणि सांघिक धावसंख्या ही मात्र थांबली जाते 18 धावसंख्येवर. ओमकार, विघ्नेश आणि सर्व काही इथून कमेंट्री बॉक्स मधून हसतात आहेत. आमचे प्रशांत हे तिन्ही टेनिस क्रिकेट.in ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्हची पूर्ण त्यांची टीम चांगली कास्टिंग इथे करते. बऱ्यापैकी मेहनत या मैदानावर घेते. ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचं कार्य हे देखील बऱ्यापैकी महत्त्वाचं. आणि कमेंट्री बॉक्स मधून सुंदर गोड आवाज आहे पण ऐकताय तो मराठी, हिंदी आणि मालवणीचा बुलंद आवाज निलेश गाड आपल्याला पाहायला भेटत आहेत.
सांघिक धावसंख्येचा विचार केला 19. आडव्या पटका या मैदानावर पाहायला भेटतो. चेंडूचा प्रवास होतो डीप मिडऑन क्षेत्रामध्ये. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न शेवटच्या क्षणी धाव नाकारली आहे. एक धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या 20 धावा धावपलकावर. राहिले चेंडू अब्बल 13 आणि गरज आहे 19 धावांची. 13 चेंडू 19 धावा मॅच मध्ये समीकरण. यावेळी बॅकवर्ड जात पंच करण्याचा प्रयत्न अपील झालाय. बऱ्यापैकी अपील मध्ये आश्वासकता पाहायला भेटते. आता नजरा पंचांकडे असतील. निर्णय जो काही पंचांचा येईल तो शेवटचा मानला जाईल. तीन षटकांचा 18 चेंडूंचा झालाय की समाप्त व सांघिक धावसंख्येचा विचार केला तर आपण पाहत आहे ती 20 धावा धावपलकावर. राहिले उर्वरितचे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही करायचे आहेत ते तब्बल 19 धावा या मैदानावर. सलमा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातर्फे हे चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज. चौथं षटक प्रगती पथावर. चौथ्या षटकातील पहिला चेंडू मार्गस्थ. पहिल्या चेंडूवर ऑफसाइड रिजनला पटका टोलवायचा तर बॅटची कडा आणि तदनंतर चेंडू चाललाय तो थर्ड मॅन रिजनला. शॉट थर्ड रिजनला चेंडूचा प्रवास झालाय. फक्त एक धाव एकेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल सांघिक धावसंख्या ही परावर्तित होते. तब्बल 21 धावा धावपलकर पाहायला भेटतायत. विजयासाठी अजून 18 धावांची गरज. 11 चेंडू 18 धावा. अटीतडीची लढत मैदानावर. इथून कोण कोणावर मात करतोय, कोणता संघ विजयाच्या वाटचालीकडे जातोय आणि कोणता संघ मात्र पराभवाकडे येतोय, येणारी वेळ आणि येणारा काय ठरवतोय. दोन्ही संघ बऱ्यापैकी संघर्ष करतायत. इथे कोण कोणावर मात करेल आणि सरस ठरेल आणि विजेता ठरेल याच्याकडे सर्वांच्या नजर आहेत. 11 चेंडू करायचे आहेत. 18 धावा 39 मापक टोटल. खोदून काढण्याचा प्रयत्न. थोडासा गोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन रिजन अगदी व्ही शेप मध्ये खेळला. इथे मात्र फक्त एकच धाव. एकेरी धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या टीमचं टोटल इथे मात्र परावर्तित 22 धावा 22 लॉस ऑफ 1 विकेट. 17 धावांची अजूनही गरज या सामन्यामध्ये. सलमा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन आडव्या पटका टोलवायचा होता. अगदी गोल्डन स्पॉट वरचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेली उंची तदनंतर मात्र फलंदाजी ते मात्र बीट. त्यानंतर एक डॉट बॉलची इथे गणना केली जाते. 22 वर सिरावलेला लेखाजोखा 9 चेंडू करायच्या 17 धावा. या षटकामध्ये धावा काढाव्या लागतील नाही तर येणाऱ्या काळामध्ये सामना कठीण होऊन जाईल. तो अर्थातच आराध्य चॅलेंजर्स टीमसाठी क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना बदलण्यात येते. रक्षक सापळे रचले जात आहेत. आडव्या पटका टोलवायचा होता. इथे मात्र फलंदाजापासून थोडासा लांब खेळवण्याचा प्रयत्न त्यात यश देखील प्राप्त झालाय आणि एक डॉट बॉल मैदानावर. सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण सलमाईच्या माध्यमातून आणि सांघिक धावसंख्या 22 धावा धावपलकावर. 8 चेंडू विजयासाठी करायच्या 17 धावा. खोदून काढण्याचा प्रयत्न. सुरेख पद्धतीचा फटका पाहायला भेटतो. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास झाला. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेची तमाम शंका या मैदानावर समाप्त होत सांघिक धावसंख्या एकेरी धावेच्या साथीने परावर्तित होते. संत गतीने पुढे सरकलेला हा धावपलक 23 धावा धावपलकावर. लो टोटलचे सामने शेवटच्या क्षणापर्यंत जातील असं वाटतंय मैदानावर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे आणि अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. 16 धावांची अजूनही गरज या सामन्यामध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. पदलाला इथे दाखवून देण्याचा प्रयत्न पाहायला भेटला. चेंडूचा प्रवास सरती शेवटी डीप मिडऑन क्षेत्रात झालाय. एक धाव पूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धन्यता मानावी लागेल. षटक क्रमांक 4 एक किफायतदार षटक. फक्त 4 धावा खर्च केल्या सलमाईने. एक सुरेख गोलंदाजी या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आणि सांघिक धावसंख्या 24. राहिले 6 चेंडू विजयासाठी करायचे आहेत. त्या 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. काय घडते या मैदानावर. वाटलं होतं निलेश 39 धावांचं आव्हान आहे, कमी धावसंख्येचं आव्हान आहे. खेळपट्टीचा विचार केला कालच्या दिवसामध्ये तब्बल 86 धावा देखील चेस झाल्या. वाटलं होतं 2-3 षटकामध्ये सामना समाप्त होईल. मात्र इथून जर विचार केला तर अंतिम निर्णायक षटकापर्यंत देखील सामना पोहोचलाय. सहा चेंडू करायचे आहेत विजयासाठी. 15 धावा.
प्रतीक्षा गोलंदाजी मार्कवर 6-15 या समीकरण पहिल्या चेंडूवर अतिशय देखणा फटका एक लॉफ्टेड शॉट डीप कॉर्नर क्षेत्रामध्ये गगनाला गवस निघालं चेंडू फरार सीमारेषेच्या पलीकडे एक दर्जेदार असा षटकार मैदानावर आजच्या अपेक्षा इच्छा आकांक्षा मात्र नक्कीच डगआउट मधून वाढल्या आहेत त्या आराध्य चॅलेंजर संघाच्या बाजूने जर विचार केला एक षटकारानं सांघिक धावसंख्या इथे मात्र परावर्तित झाली आहे तब्बल 30 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला भेटत आहेत राहिल्यात 5 चेंडू विजयासाठी करायचे 9 धावा दोन्ही बॅटर बऱ्यापैकी सेट आहेत आणि सेट झाल्याचे आपले इरादे मैदानावर नक्कीच दाखवून देत आहेत सेट झाल्यानंतर जी अपेक्षा होती संघाला ती अपेक्षेची मात्र पूर्तता या मैदानावर करतील का 5 चेंडू करायचे आहेत 9 धावा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रतीक्षा सज्ज एका दुसऱ्या निर्धाव चेंडूची तिच्या संघाकडून तिच्याकडनं अपेक्षा फुल टॉस आणि इथे मात्र फटका फसलाय खराब चेंडू होता खराब चेंडूवर आक्रमण करणं अपेक्षित होतं मात्र तिथे झालेली ही चूक आणि तिथून जाय तर एक महत्वपूर्ण गडी बाद झालाय अर्थात स्वीटी इथे मात्र माघारी परतताना पाहायला भेटेल इथे मी म्हणे नाराज केल्या मैदानावर जोखीम पत्करली संयमी क्रिकेट गरजेचं होतं प्रत्येक चेंडूवर आक्रमण करून देखील चालणार नाही फुलटॉस चेंडू होता मात्र तिथून तेवढंसं एलिव्हेशन भेटत नाही ताकद भेटली नाही त्या फटक्यामध्ये राहिले 4 करायचे विजयासाठी 9 स्वीटी माघारी परत वैयक्तिक 20 धावांची एक बहारदार खेळी तर नक्कीच केली मात्र थोडीशी ही शांत खेळी पाहायला भेटली 4 चेंडू करायचे आहेत 9 धावा न्यू बॅटर ऑन स्ट्राइक सज्ज यावेळेस एक चांगला चेंडू अगदी अचूक टप्प्याचा मारा एक फुलरल्या पद्धतीचा चेंडू ज्या चेंडूवर उत्तर नसेल जास्तीत जास्त चेंडू पुढे ठेवायचे प्रयत्न चालले आहेत सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे मात्र 3 चेंडूंचा झालाय की समाप्त सांघिक धावसंख्या आतापर्यंत 30 3 चेंडूला करायचे 9 धावा एक मोठा फटका एक षटकार जर आला तर पुन्हा एकदा आराध्य चॅलेंजर्स संघ सामन्यामध्ये वापसी करू शकेल पाहायचंय काय घडतंय शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक सामने जात आहेत फुलटॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने सुरेख पद्धतीचा फटका डीप कॉर्नर क्षेत्रामध्ये 1 बाउन्स चेंडू फरार सीमारेषेच्या पलीकडे ऐन मॉगक्षणी एक महत्वपूर्ण वेळी आलेला चौकार आणि सामन्याचं रुख पुन्हा एकदा बदललंय राहिले ते चेंडू 2 आणि विजयासाठी करायचे आहेत 5 धावा 2 चेंडू 5 धावा अटीतटीची ही लढत मैदानावर रोमांचक थरार वाढत चाललाय संपूर्ण स्पर्धेमध्ये जसजसे सामने होत चालले तसतसा रोमांचक थरार हा वाढतोय मैदानावर इथे कोण विजयी होतोय 39 धावा डिफेंड केल्या जातील का की 29 धावांचं यशस्वी चेस या मैदानावर केला जाईल हे पाहायचंय मैदानावर आराध्य चॅलेंजर संघ मजल मारेल की एका बाजूने दुसरा संघ अर्थात निधी वॉरियर्स संघ मजल मारेल ज्याकडे सर्वांच्या नजर अगदी आतुरलेल्या आहेत हे पाहण्यासाठी 2 ला करायचे आहेत 5 यावेळेस ऐन मॉगक्षणी मात्र प्रथमतः फलंदाज भेटत नंतर यष्टीरक्षक भेटत नंतर चेंडू चालला डीप लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये बघता बघता धावून काढलेल्या 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत लेग बायच्या स्वरूपातील या 2 धावा सांघिक धावसंख्या दुहेरी धावेनं परावर्तित 36 एक चेंडू आणि 3 धावा सामना जर बरोबरी सुटला तर दोन्ही टीम्सना एक पॉइंट देण्यात येईल याची आपण नोंद घ्या सामना जर बरोबरी सुटला सामना जर टाय झाला तर दोन्ही टीम्सना एक पॉइंट असेल याची आपण नोंद घ्या एक चेंडू करायचे आहे 3 धावा एक बॅटर इथून माघारी परतते 1 ला करायची आहे 3 अटीतटीची ही लढत कोणचा खेमा खुश होतोय कोणचं डगआउट खुश होतोय हे पाहायचंय या चेंडूवर निर्णय निकाल सर्व काही स्पष्ट होईल 1 ला करायचे 3 या मैदानावर आडवा बॅट पटका आणि सुरेख स्ट्रोक पाहायला भेटतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षकाची झालेली चूक आणि त्याची भरपाई ही पूर्ण त्यांच्या संघाला करावी लागते जो सामना शेवटच्या चेंडू पर्यंत गेला तिथे मात्र निकाल समोरच्या संघाने लागतोय आराध्य चॅलेंजर्स या संघाच्या बाजूने शेवटच्या क्षणापर्यंत वाटलं होतं की 39 धावा या मैदानावर डिपेंड केल्या जातील मात्र ऐन मौकेच्या क्षणी आलेला चौकार या मैदानावर आणि सामना समाप्त झाला विजयश्री संपादन करतोय तो आराध्य चॅलेंजर संघ विजेता संघाचं अभिनंदन मात्र पराभूत झालेल्या संघाचं देखील एक सुरेख खेळ मानावा लागेल कारण बऱ्यापैकी संघर्ष केला शेवटच्या क्षणापर्यंत धावा देण्यासाठी ते तयार नव्हते आणि तिथून जो आहे ते मजल मारली समोरच्या संघाने आराध्य चॅलेंजर्स संघाने
दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि या मॅच मधील वुमन ऑफ द मॅच कोण असेल याच्याकडे सर्वांच्या नजरा